माहेरी रवानगी. आमचा संसार अशा रीतीने सुरळीत चालला असता एक दिवस मामनजी सखाराम भाऊजींना घेऊन नाशकास उतरले. आमचा संसार पाहून त्यांना समाधान झाल्यासारखे दिसले. मामनजींचा पूर्वीचा एक सत्यनारायण करावयाचा राहिला होता. सत्यनारायणची सर्व तयारी करण्याचे त्यांनी मला सांगितले. मी म्हणजे पोरच होते, पण रानड्यांच्या येथील माझ्या आत्तेच्या यावेळी मला फार उपयोग झाला. त्यांनी आमच्या घरी येऊन सर्व काही केले. मामनजी सगळा बेतबात पाहून अगदी खुश झाले. ते ज्याच्या त्याच्याजवळ म्हणू लागले, आमची लक्ष्मी नावाचीच लक्ष्मी नाही, खरोखरीच लक्ष्मी आहे. वय लहान पण बुद्धी किती चालाक, संसारात लक्ष किती घालते, वगैरे. त्यांच्या तोंडचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर मुठभर मांस चढले. सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर मामनजी व भाऊजी परत गेले. ते परत गेले न गेले तोच त्यांचे पत्र आले की सखाराम भाऊजींचे लग्न ठरले आहे, तरी तुम्ही उभयता पुण्यास या. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही दोघे पुण्यास गेलो. आपण स्थापन केलेली शाळा सोडताना टिळकांना फार वाईट वाटले. आपली ही चिमुकली संस्था कृष्णराव भोंडे यांच्या हवाली करून टिळक मला घेऊन पुण्यास आले. टिळकांच्या स्वभावातील हा एक विशेष पुढे वाचकांच्या ध्यानात येईलच होता की दृष्टी समोर असेल ते त्यांना जीव की प्राण असे. एकदा का एखादी व्यक्ती किंवा काम दृष्टीआड झाले की मग त्याची त्यांना पुष्कळदा आठवणही राहत नसते. मग काळजी कळकळ तर बाजूलाच राहिली. त्यांची पाखरा येशील का परतून ही कविता एखाद्याने त्यांनाच उद्देशून म्हटली असती तर त्यात काही वावगे झाले नसते. ते बाहेर गेले म्हणजे वाऱ्यावरचा तरंग तुरे जाशील का भडकून असे म्हणण्याची आमच्यावर पाळी येत असे. ते असे कोठे गेले म्हणजे मी रडत बसावे, घरातल्या वृद्ध मंडळींनी काळजीत पडावे व तरुणांनी शोध करी सुटावे. सर्व वऱ्हाड जमले, पण कोठे काही माशी शिंकून भाऊजींचे ते लग्न मोडले. अर्थात सर्व पांगापांग झाली. मागे आलेच आहे की पैठणी व मंगळसूत्र ह्याखेरीज माझ्याजवळ काही राहिले नव्हते. टिळकांना ते ठाऊक होते. त्यांनी काही निमित्त करून माझ्याजवळून पैठणी मागून घेतली. त्या पैठणीचे काय झाले ते कळले नाही. टिळक मात्र गेले मला पुण्यास टाकून. एक दिवस मामनजींनी माझी जबानी घेण्यास सुरुवात केली. माझे वय त्यावेळी 13-14 वर्षाचे होते. लक्ष्मीबाई, पैठणी कुठे आहे? मला ठाऊक नाही. मी त्या कानोड्यात बांधून ठेवली होती. ते काही ठाऊक नाही. पैठणी आणून द्या, नाही तर माझ्याशी गाठ आहे. मामनजी घुसळत असले म्हणजे मला आहो जाऊ म्हणत. खरी गोष्ट अशी होती की भाऊजींनी व मामनजींनी गहाण पडलेली पैठणी सोडवून आणली होती. पुढे मात्र ती पैठणी माझ्या कधीच नजरेस पडली नाही म्हटले तरी चालेल. काहीतरी बापलेकांची कुरबुर होऊन टिळक गेले असावे. मी एकटी सासरी म्हणजे सासऱ्यांच्या कचाट्यात सापडले. मामनजी मला बांगड्या भरायच्या. मग मला काय सांगता? पैठणी आणून द्या, मग बांगड्या भरू. माझी लुगडी फाटली. मग मी काय करू? पैठणी आणून द्या, मग लुगडी घेऊ. मी पैठणी तुमच्या गळ्याशपथ हरवली नाही. ते मला काही ठाऊक नाही. मोलाची दळणी दळा अन भरा बांगड्या, घ्या लुगडी. वरील तऱ्हेचा संवाद झाल्यावर मी मुळू रडत बसे. शिके काही तेल काही काही मला देत नसत. मागायला गेले की वरील ठराविक साच्याचे उत्तर यावयाचे. एक दिवस सखाराम भाऊजींनी मला एका बाजूला घेऊन सांगितले की पैठणी आहे. नानाने ती गहाण टाकली होती. ती सोडवून परत आणली आहे, पण ती तुम्हाला देता काही येणार नाही, कारण दादा रागवतील. मी म्हणाले, हरकत नाही, मला दिली नाही तरी आहे, एवढे पुष्कळ झाले. पुण्यात वामन बाळकृष्ण रानडे राहत असत. ते माझ्या वडील आत्तेचे पुतणे होते. म्हणून मामनजींनी त्यांना बोलावून आणून सांगितले की तुमच्या बहिणीची व्यवस्था करा. त्यांनी उत्तर केले की तुम्ही तिचे प्रत्यक्ष सासरे आहात. इतके दिवस आम्ही तिची व्यवस्था केली, आता ती करण्याचे काम तुमचे आहे. तुम्ही कोणी नसताना आम्हाला सारे करणे भागच होते व आम्ही केलेही असते. जाताना रानड्यांनी मला एकटीला एका बाजूस घेऊन सांगितले, म्हणे, तू भिवू नको, आम्ही काही तुला टाकले नाही, आम्ही सगळे काही करू. मला तेवढाच धीर आला. मी लागलीच म्हणाले, मला पुण्याच्या बांगड्या भरायची हौस आहे. मामनजी म्हणतात मोलाची दळणी दळून पुण्याच्या बांगड्या भर. दुपारी मामनजी बाहेरून आले. त्यावेळी ते माझ्याशी फार गोड बोलू लागले. लक्ष्मीबाई, तुम्हाला लुगडी पाहिजेत ना? मला फार आनंद झाला. होय, माझ्या साड्या अगदी फाटून गेल्या आहेत. एक पाहिजे का दोन? दोन. एक पाहिजे असेल तर 4 रुपयांचे घेतो. 2 पाहिजे असतील तर 2-2 रुपयांची 2 मिळतील. झाले. मी काय बोलणार? मला फार वाईट वाटले. पुन्हा कोपऱ्यात जाऊन डोळे पुसून कामाला लागले. लग्न झाल्यानंतर सासरच्या ह्या पहिल्याच साड्या
मला माझ्या माहेरची व गोविंदराव मामांच्या प्रेमाची आठवण येऊन सारखे उमाळे येत होते. थोड्या वेळाने मला 2-2 रुपयेवाल्या 2 साड्या मिळाल्या. संध्याकाळी रानडे आले. त्यांना मामंजींनी सांगितले, "रानडे, मी मुलीला पाठवण्याची सर्व व्यवस्था केली आहे. तुम्हाला आता काही त्रास नाही. या आता आपण." सकाळी 7च्या गाडीला मला नाशिकेचं तिकीट काढून देण्यात आलं. पुण्याच्या बांगड्या भरावयाचे राहिलेच शेवटी. मला सोबतीला 2 बाया होत्या. भाऊजी स्टेशनवर पोहोचवायला आले होते. त्यांनी गाडी सुटताना माझ्या हातावर 1 रुपया ठेवून म्हटलं, "वहिनी, तू कितीतरी वेळेस बांगड्यांचे म्हणालीस, पण दादांच्या भयाने मला काही करता येईना. हा घे रुपया व बांगड्या भर." पण मला पुण्याच्या बांगड्या हव्या होत्या. पुढे गाडी सुटल्याने पुण्याच्या बांगड्या पुण्यातच राहिल्या. संध्याकाळी आम्ही नाशिकास पोहोचलो. माझ्या सोबतीणींनी मला आपल्या घरी पंचवटीत नेले. गावात खंडीभर गोत असून मी त्या रात्री परक्याच्या घरी उतरले. मला वर माडीवर बसविले व त्या दोघी आत गेल्या. तेथे तबला, वीणा वगैरे संगीताची उपकरणे पाहून मला आधी कुतूहल व नंतर भीती वाटली. मी ही वाद्ये यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. आधी खेड्यातले राहणे, तशात नारायणराव गोखल्यांची मुलगी, आगगाडीचे डबे म्हणजे लाडवाच्या डब्यासारखे असून आत माणसे घालून मग झाकण लावीत असावे, अशा तऱ्हेची कल्पना करणारी मी मुलगी. ती वाद्ये पाहून मला भय वाटले व मी त्या खोलीतून खाली उतरून त्या माऊल्यांना हाका मारीत घरभर अंधारात चाचपडत फिरू लागले. खाली चिरेबंदी चौक होता. चौकात मी दणकन आपटून तेथील दगडी चौरंगावर माझे हात आदळले. पुण्याच्या बांगड्या तर दूरच राहिल्या, पण हातात असलेल्या नाशकाच्या सर्व बांगड्या वाढवल्या. मी इतकी जोराने आदळले, पण माझे डोके काही फुटले नाही. माझ्या पडण्याच्या आवाजाने त्या दोघी बाया धावत आल्या व त्यांनी मला उचलून वर आणले. आपल्या गळ्यातील सऱ्या काढून त्यांनी माझ्या हातात बांधल्या व काही खाण्याविषयी आग्रह करू लागल्या. मी त्यांच्या हातचे खाण्याचे नाकारले. पण बिचाऱ्यांनी ते अगदी मनावर न घेता रात्रभर सोबत केली व त्यांच्याकडून करता येईल तितके सहाय्य केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला 1 आण्याच्या बांगड्या भरल्या व मग मी नाशिकचा रस्ता धरला. मी थेट जलालपूरला जाण्यास निघाले. पण नाशिक सोडण्याच्या आधीच रविवार पेठेत गोविंदराव मामांना येताना दिसले. मला पाहून त्यांना फार आनंद वाटला, आश्चर्य वाटलं. पण एकंदर प्रवास वर्णन ऐकून तितकेच वाईट वाटले. मग आम्ही दोघे त्याच पावली जलालपुरास गेलो.